दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी बांधलेला तो रेडा परत आणण्यासाठी मी जेव्हा काही लोकांना पाठवले तर ते एक चमत्कारिक बातमी घेऊन रिकाम्या हाताने परत आले. तो रेडा रात्रीच मारला गेला होता आणि संपूर्ण खाल्ला गेला होता. लगबगीने आम्ही घटनास्थळी गेलो. तिथे फक्त रेड्याचे डोके आणि खुरं शिल्लक होती. दोन्ही वाघांनी मिळून रेड्याचा फडशा पाडला होता. रात्रीच्या गोंधळाने त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नव्हता. पण याचा अर्थ अजून असा एक निघत होता, आपला नरभक्षक हा प्रसंगी गुरे खाणारा पण होता. की याचा अर्थ असा काढायचा की तेथे एक नरभक्षक आणि 2 गुरे खाणारे वाघ होते. त्या रात्री आम्ही पुन्हा तोच प्लॅन अंमलात आणला. झाकणाच्या मागे भुयारात बसायचं. पण यावेळी मॅकच्या पत्नीला आम्ही यापासून दूर ठेवले. अत्यंत नाराजीने ती बंगल्यात थांबायला तयार झाली. मॅक आणि मी नवीन रेडा बांधून ओळीने 3 रात्री त्या ठिकाणी बसलो, पण आम्हाला त्याचा काहीच फायदा झाला नाही. चौथ्या दिवशी 10 वाजता आम्ही बंगल्याच्या वरांड्यात सतत 3 दिवसाच्या जागरणाने सुस्तावलेले बसलेलो असताना फुलालकेरेपासून 1 मैलावर जिथे आम्ही अस्वल मारले होते तिथे वाघाने एका माणसाला मारल्याची बातमी आली. पण आम्ही तिथे पोहोचायच्या आतच त्याच्या नातेवाईकांनी त्या प्रेतावर अंतिम संस्कार करून टाकले होते. अशा रीतीने ऐती चालून आलेली एक नामी संधी आमच्या हातची गेल्यामुळे आम्ही खूप चिडलो. तरीसुद्धा तिथेच 50 यार्डाच्या अंतरावर अजून एक रेडा बांधून आम्ही बसायचे ठरवले. तिथे एका योग्य झाडावर मचाण बांधून आम्ही सलग 3 रात्र जागून तिथे बसून काढल्या, पण हाती काही आले नाही. चौथ्या रात्री मॅकला अस्वस्थ वाटत होते म्हणून मी एकटाच बसलो, पण पुन्हा पदरी निराशा झाली. मी उतरून चालत होलालकेरेला आलो. त्यानंतर काही माणसांना तो बांधलेला रेडा परत आणण्यासाठी पाठवले, तर ती माणसं एक वेगळीच बातमी घेऊन गेल्या पावलीच परत आली. ते जेव्हा रेड्याला सोडवायला गेले तेव्हा तिथूनच काही यार्डावरून त्यांना वाघाचे गुरगुरणे ऐकू आले. रेड्याला मग तसेच सोडून ते पाय लावून परत पळत आले. गाडीत उडी मारून आम्ही घाईघाईने घटनास्थळी पोचलो, पण रेडा जिवंत असलेला पाहून तर आमच्या आश्चर्याला पारावरच उरला नाही. तरी पण वाघ जवळ असेल तर येईल अशा आशेने मी पुन्हा मशाणावर जाऊन बसलो. 1 वाजेपर्यंत काही घडले नाही. मग मला आणि रेड्याला दोघांना भूक लागल्याने मी खाली उतरलो आणि त्या रेड्याला घेऊन होलालकेरेच्या दिशेने चालू लागलो. त्या रात्री पुन्हा मी तिथेच रेडा बांधला व मचाणावर बसलो. मॅक आणि त्याची पत्नी त्या झाकणामागे अजून एक रेडा बांधून जाऊन बसले होते. असे आम्ही सलग 3 रात्री केले, पण व्यर्थ. त्यानंतर त्या दिवशी 6 वाजता ते पती पत्नी मी जिथे होतो तिथे कार घेऊन आले व आम्ही तिघे बंगल्यावर गेलो. त्या दिवशी जेवण करून आम्ही झोपी गेलो, पण संध्याकाळी 4च्या दरम्यान बंगल्याबाहेर बराच गोंगाट ऐकू आला. तो जरा स्थिर स्थावर झाल्यावर आम्हाला समजले होलालकेरेवरून दुपारनंतर एक माणसांचा तांडा गुरांना घेऊन चितळदुर्गच्या बाजारात जायला निघाला होता. त्यांना सूर्यास्तापूर्वी चितळगड गाठणे गरजेचे होते. होलालकेरेवरून पुढे 3 मैलाचा टप्पा पार केल्यानंतर एक जनावर चरत चरत 25 यार्ड मागे राहिले किंवा आत जंगलात गेले. त्याला आळायला गेलेल्या माणसावर एका वाघाने हल्ला केला. तो वाघ याच्या मागावरच होता आणि रस्त्याच्या कडेच्या झुडपातून या गँगचा पाठलाग करीत होता. आणि हे सगळे त्या सर्व लोकांच्या डोळ्यात देखत घडले. ते जागच्या जागी थिसून हा प्रकार पाहत होते. तो माणूस एका खडकावर चढून गेला. वाघाने खालून उडी मारून पंजाने त्या माणसाला खाली ओढायचा प्रयत्न केला. त्या गडबडीत वाघाची नखे त्याच्या मांडीला जखम करून गेली. त्या माणसाने एका झाडाची फांदी घट्ट धरून ठेवली होती आणि तो जोर जोरात मदतीसाठी आक्रोश करीत होता. वाघाचा पहिला प्रयत्न फसला. तो उडी मारून जमिनीवर कोसळला, पण त्याच्या नखांनी केळीचे साल सोलावे तशी त्या माणसाची मांडीची कातडी लोंबू लागली होती. पण वाघाने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात मात्र त्या माणसाला दोन्ही पंजांनी पकडले आणि खाली ओढले. खाली पडल्याबरोबर तो त्या माणसाला तोंडात धरून जंगलात पसार झाला. आणि हे सगळं ती माणसं अचंबित होऊन पाहत होती.
कारने काही मिनिटातच आम्ही त्या स्थळी पोहोचलो. नुकत्याच घडलेल्या त्या घटनेचे अनेक पुरावे तेथे उपलब्ध होते. त्याने जीवाच्या अकांताने धरलेल्या फांदीवर त्याच्या नखाचे खोल व्रण आणि तळहाताची कातडी चिकटली होती. सगळीकडे रक्त सांडले होते. त्या माणसाला नेलेल्या दिशेने बऱ्याच रक्ताच्या खुणा होत्या. त्यामुळे माग काढणे आम्हाला सोपे गेले. 5 वाजून गेले होते. आमच्याकडे अंधार पडण्यापूर्वी त्या माणसाला शोधून काढण्यासाठी फक्त 1 तास होता. पुढे आम्हाला काही फाटलेले कपड्याचे तुकडे मिळाले. एके ठिकाणी रक्ताचे थारोळे सापडले जिथे वाघाने दम घेण्यासाठी त्या बळीला खाली ठेवले होते व तो पुढे पुन्हा त्याला तोंडात घेऊन खाली दरीच्या दिशेने चालू लागला होता. आम्हाला झाडी झोडपाने व्यापलेले खडक लागले. मला आश्चर्य वाटले, अजून त्या वाघाने आपला फराळ का चालू केला नव्हता? ही जागा तर त्यासाठी अत्यंत योग्य होती. असा विचार माझ्या मनात शिवतो न शिवतो तोच एका खडकामागून गुरगुर व काही दगड घरंगळ गेल्याचा आवाज माझ्या कानावर पडला आणि माझ्या नजरेला रक्ताने माखलेले 1/3 खाल्लेले प्रेत दृष्टीला पडले. वेळ जात होता, अंधार पडत होता आणि तिथे आसपास बसायला योग्य झाड पण नव्हते. जवळच असलेला 12 फूट उंचीचा एक खडक होता. तेवढा मला योग्य वाटला. 3 बाजूने तो वाघाच्या झेपेच्या पलीकडे होता, पण 4थी बाजू मात्र सपाट होती आणि ती नेमकी बळी पडला होता त्याच्या विरुद्ध दिशेला होती. म्हणजे मला एकाच वेळी दोन्हीकडे लक्ष ठेवणे भाग होते, एक मागच्या बाजूला आणि एक प्रेतावर. तरी सुद्धा धोका पत्करावा लागणार हा होताच. मी मॅकला होलाल केले आणि होसदुर्गच्या मार्गावर कदाचित वाघाची गाठ पडेल या हेतूने कारने फेऱ्या मारायला सांगितल्या. आता सर्व निघून गेल्यावर मी तिथे त्या छिन्न विछिन्न प्रेताबरोबर एकटाच राहिलो होतो. अंधार पडला, जंगल अदृश्य झाले. हत्ती सोडला तर कोणत्याही प्राण्यातला फरक तिथे कळणे अशक्य कोटीतली गोष्ट होती. 10 वाजता सांबराचा कॉल आला आणि त्या पटोपट वाघाचा आणि त्याला उत्तर म्हणून आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो त्या रस्त्याने अजून एका वाघाचा आवाज आला. परिस्थिती गुंतागुंतीची होती. आम्ही अंदाज केला होता तिथे 2 वाघ असतील, कदाचित 3. त्यातला एक नरभक्षक, धूर्त, क्रूर, दुसरा साधारण गुरे खाणारा पण तितकाच धोकेदायक. हा तिसरा सुद्धा नरभक्षक असू शकतो किंवा गुरे खाणारा किंवा दोन्ही. आम्हाला कोणाचेच बगमार्क्स अजूनपर्यंत मिळालेले नव्हते, त्यामुळे कसलाही अंदाज बांधणे दुरापास्त होते. आता वाघाचे आवाज थांबले होते. रातकिड्यांचा आवाज सोडला तर जंगल शांत होते. मधूनच घुबडांचा गुदकार कानी येत होता. रोरवणाऱ्या वाऱ्याचा समुद्राच्या गाजेसारखा आवाज येत होता आणि ते घडले. माझ्या मागे दगड घरंगळत गेल्याचा आवाज आला. त्यानंतर धप्प असा काहीतरी पडल्याचा आवाज आला. मग वाघाची गुरगुर. मी मान वळून बघायच्या आधी तो खाली घसरत गेला होता. मला काही दिसले नाही. त्याला माझे अस्तित्व समजले होते आणि मागून येऊन माझ्यावर हल्ला करायचा त्याचा प्रयत्न फसला होता. त्यानंतर मी जीव मुठीत धरून रात्रभर ताठ बसलो होतो. सकाळ झाली, सृष्टीत चैतन्य आले आणि उजडल्यावर मी खाली उतरून रस्त्याच्या दिशेने चालू लागलो. तरी सुद्धा मनात भीती होतीच. कदाचित माझी वाट पाहत तो कुठेतरी झुडपाच्या मागे लपून बसला असेल. पण तसे काही घडले नाही. मी रस्त्यावर आलो आणि मॅकची गाडी मला दिसली. तो बिचारा रात्रभर होलालकेरी ते होसदुर्ग अशा खेपा मारत होता. बंगल्यावर आल्यावर मी काही लोकांना बोलवले व ते प्रेत फांद्यांनी झाकून टाकण्यास सांगितले. पण त्यापूर्वीच त्या दुर्दैवळीचे नातेवाईक आले आणि त्यांनी प्रेताची मागणी केली. मी त्यांना खूप समजावले, पण ते प्रेताचे अंत्यसंस्कार करण्याच्या त्यांच्या मागणीवर अटळ राहिले. अशा रीतीने अजून एक चांगली संधी आमच्या हातून गेली. 2 तासांनी होसदुर्गावरून काही लोक आम्ही त्या झाकण्याच्या जागी बांधलेला रेडा नरभक्षकाने मारल्याची बातमी घेऊन आमच्याकडे आले. संध्याकाळी मी आणि मॅक आम्ही त्या झाकणामागे परत जाऊन बसलो. मध्यरात्री आम्हाला वाघाचे गुरगुरणे ऐकू आले आणि अधूनमधून येतच राहिले. आम्ही उत्कंठेने तो किलवर यायची वाट बघत होतो, पण पठ्ठ्या आलाच नाही. नुसताच तो गुरगुरत आमच्या भोवती गोल गोल फिरत होता. नक्कीच आम्ही तिथे आहोत हे त्याला कळले होते. त्यानंतर मॅकच्या डोक्यात एक धाडसी पण धोकेदायक कल्पना आली.
तो म्हणला की मी तिथून उठून बाहेर जातो आणि चालत तिथून दूर गेल्याचे वाघाला भासवतो. आता तिथे कोणी नाही असे समजून वाघ कदाचित किलवर येईल आणि मग मला त्याचा समाचार घेता येईल. पण त्यात यश मिळायची शक्यता होती का माहीत नाही, पण ती कल्पना मात्र जीवघेणी होती. खरे तर मागच्या वेळी असेच घडले होते. आम्ही त्या खबदाड्यातून बाहेर येऊन गेल्यावरच वाघाने बळी घेतला होता. मॅकच्या डोक्यातून ती कल्पना बाहेर काढून टाकायला मला खूप प्रयास पडले. शेवटी त्या धीट स्कॉटिश माणसाच्या डोक्यातून ती कल्पना निघून गेली. तो वाघ गुरगुरत पहाटेपर्यंत गिरट्या घालत होता. शेवटी पहाटे पहाटे तो निघून गेला आणि आम्ही बंगल्यावर निराश होऊन परतलो. पुढचे 2 दिवस काहीच घडले नाही. रात्रीचे आम्ही हुलालकेरे ते होसदुर्ग या भागात कारने आजूबाजूला फ्लॅश टाकत व्यर्थ फिरत होतो. तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळी काही लमाणी आमच्या बंगल्यावर आले. त्यांनी सांगितले काल रात्री तिथून 4 मैलावर असलेल्या एका जंगलात ते मुक्कामाला होते. 5 बैलगाड्या आणि त्यांचे बैल गोलाकार उभे करून त्याभोवती आग पेटवून ते झोपले असताना जेव्हा एकीकडची आग जरा मंदावली तेव्हा तिकडून एक वाघ आत घुसला व त्याने एका बैलावर हल्ला केला. बाकीच्या बैलांनी गोंधळ केला. त्यामुळे सगळे जागे झाले व त्यांनी आरडाओरडा करून त्या वाघाच्या दिशेने पेटते पलिते फेकले. तो बैल गंभीर जखमी झाला होता पण जिवंत होता. सकाळी सकाळी ते तसेच तडक आमच्याकडे आले होते. त्यातला एक जण अगदी लहानपणापासून त्या परिसराचा रहिवाशी होता आणि इथली त्याला इत्तमभूत माहिती होती. त्याने मला सांगितले की तिथून 6 मैल लांब दाट जंगलात एका प्रवाहामुळे खडकाच्या मध्ये दाट एक तलाव निर्माण झाला आहे. तिथे वाघ वास्तव्याला असतात. उष्ण दुपारी ते तिथल्या शांत थंड ठिकाणी आराम करतात आणि रात्री शिकारीला निघण्यापूर्वी ते तिथले पाणी पितात अथवा शिकार करून आल्यावर ते तिथे पाणी पितात. तो माणूस एक चोरटा शिकारी होता आणि तो जे बोलत होता त्यात तथ्य होतं. त्याचं बोलणे ऐकून मी आणि मॅकने तो दिवस ती रात्र आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ त्या तलावाजवळ बसायचे ठरवले. 3 वाजता आम्ही त्या स्पॉटजवळ गेलो आणि माझी खात्री झाली की हा परफेक्ट वाघांचा निवास आहे. तलाव छोटा होता. आजूबाजूला खडक होते आणि प्रवाहाच्या बाजूला 2 वेगवेगळ्या वाघांचे ठसे होते. एक मोठ्या वाघाचे आणि एक वयस्कर मादीचे. नर सर्वार्थाने साधे गुरे खाणारा वाघ होता आणि अजून जर एखादा नरभक्षक तिथे अस्तित्वात नसेल तर ती मादी नरभक्षक असायला काहीच हरकत नव्हती. त्या प्रवाहावर झुकलेले आणि 15 फूट उंचीचे एक आंब्याचे झाड होते. ते बसण्यासाठी अत्यंत सुयोग्य होते. मी जी चारपाई आणली होती 4:30 वाजता सगळी तयारी करून आम्ही तिथे मचाण बांधून झाडावर बसलो. 7 वाजले. कोणताही प्राणी तिथे फिरकला नाही. साहजिकच होतं. ती जागा जंगलच्या राजाची मक्तेदारी होती. तासामागून तास जात होते. 1-2 वेळा सांबर, कक्कर आणि हरणांचे कॉल्स लांबून ऐकू आले. पहाटे 4 वाजता मात्र गुरगुरल्याचा अस्पष्ट आवाज आला आणि मग वाघाने बांबूच्या सुकलेल्या पानावर लोळण घेतल्याचा स्पष्ट आवाज आला. खाली अंधार होता. काही दिसत नव्हते. नंतर उजवीकडून तो आवाज आला. वाघ जिभेने लपालपा पाणी पित होता. आता वेळ आली होती. मी मॅकला फोन केली. आमचे आधीच ठरले होते की हा शॉट मॅकने घ्यायचा. त्याने आवाजाच्या दिशेने रायफल रोखली. टॉर्चचे बटन दाबले. मी गरज पडली तर माझी रायफल रोखून शॉट घ्यायच्या तयारीत राहिलो. प्रखर प्रकाशात वाघ्याची पाण्यावर झुकलेली आकृती दिसली. प्रकाशाची तिरीप पडताच त्याने मागे वळून बघितले. त्याचे 2 लालसर डोळे चमकले. मॅकने गोळी झाडली. त्याने एक गर्जना केली. हवेत एक समरसॉल्ट मारला आणि तो पाठीवर पडला. वेदनेने तो हातपाय झाडू लागला. जमीन चावू लागला. गुरगुरू लागला. मग मॅकने अजून 2 गळ्या झाडल्या. तो साफ कोसळला. अर्धवट पाण्यात पडून अचके देऊ लागला आणि त्यानंतर मृत्यूने त्याच्यावर झडप घातली आणि तो शांत झाला. उजेडल्यावर आम्ही उतरून बघितले. आमची निराशा झाली. मॅकने एका देखण्या नराला मारले होते.
म्हणजे नरभक्षक अजून मोकळा होता. मॅकचा पहिला शॉट त्याच्या नाकावर बसला होता आणि गळ्यातून आरपार गेला होता, दुसरा खांद्यातून पोटात गेला होता आणि तिसरा चुकला होता. आता पुढच्या 4 दिवसाचा वृत्तांत थोडक्यात सांगतो. त्या 4 दिवसात कोणतीही दुर्घटना घडली नाही. गावकरी आमचे अभिनंदन करू लागले की आम्ही नरभक्षकाचा खात्मा केला, पण आमचा त्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे अजून एक नरबळी जायची वाट आम्ही पाहत होतो. तसे काही घडले नाही. याचा अर्थ आपल्या पार्टनरच्या मृत्यूनंतर हा नरभक्षक कदाचित तो परिसर सोडून गेला असावा. त्या 4 रात्री आम्ही कारने हुलालकेरे ते होसदुर्ग फेऱ्या मारत राहिलो, पण काही उपयोग झाला नाही. 5व्या दिवशी आम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतो आणि ती येऊ नये म्हणून प्रार्थना करीत होतो, ती बातमी आली. चितळदुर्गच्या अंमलदाराने आम्हाला निरोप पाठवला की आदल्या रात्री ज्या किल्ल्याबद्दल सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितले आहे, त्या किल्ल्याजवळच्या तोगीमठ नावाच्या वसाहतीतील एका 14 वर्षाच्या मुलाला वाघाने नेले होते. कारने आम्ही तेथे पोहोचलो. आम्हाला गावाबाहेरच ती झोपडी दिसली, जिथून अंधार पडल्यावर वाघाने मुलाला नेले होते. टेकडीवरून तो त्या मुलाला त्या जुन्या पुराण्या किल्ल्यात बहुधा घेऊन गेला असावा. कुणीही त्या मुलाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला नव्हता. अंधार पडण्यापूर्वी आमच्या हातात 4 तास होते. आम्ही 5-6 जण गोळा झालो आणि टेकडी चढू लागलो. मी सर्वांना चौफेर लक्ष ठेवायला सांगितले. निम्मा अधिक रस्ता पार करून आम्ही आलो नसू, आम्हाला एका भागात गिधाडे गिरट्या घालताना दिसले आणि तिथेच मुलाचा मृतदेह पण. आता गिधाडांनी त्याचा बराच भाग खाऊन टाकला होता. खरं तर अशा नुसत्या हाडे राहिलेल्या देहावर नरभक्षक यायची शक्यता कमीच असते, पण तरीसुद्धा ज्या झाडावर गिधाडे बसली होती त्यावर आम्ही एक मचाण तयार केले. पण का कोण जाणे, मला वाटले अंधार पडायला अजून वेळ आहे, तर थोडे पुढे किल्ल्याच्या दिशेने जाऊन बघून यावे. त्या लोकांना मागे सोडून मी 5 वाजायच्या आसपास किल्ल्याजवळ पोचलो. पडझड झालेल्या भक्कम भिंती, प्रचंड वाढ झालेला लँटानाचा समुद्र आणि काटेदार झुडपे बेली यांची प्रचंड वाढ झालेली दिसत होती. किल्ल्याच्या पडक्या भिंतीवरून झाडे झुडपे टाळत चौफेर लक्ष ठेवत मी किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला पोहोचलो. तिथून मला अस्ताला जाणारे लालबुंद सूर्यबिंब दिसले. मी पूर्वी कधीतरी या किल्ल्यात येऊन गेलो होतो, त्यामुळे मला तिथल्या परिसराची थोडीशी कल्पना होती. आता भिंत संपली होती आणि आता मला लँटाना गवतात उतरल्याशिवाय पर्याय नव्हता. एकतर मला 100 यार्ड लँटाना गवताच्या गचपणातून जात पुढे जिथे भिंत सुरू होते तिथपर्यंत जाणे भागच होते, किंवा दुसरा पर्याय म्हणजे आल्या मार्गाने परतणे. पण वेळ कमी होता म्हणून मी लँटाना गवतात उतरण्याचा धोकादायक निर्णय घेतला. पण ते सुद्धा तितके सोपे नव्हते. काटे माझ्या अंगावर उरकडे काढत होते. गवत इतके दाट होते की पुढे पाऊल टाकणे जिकिरीचे जात होते. तितक्यात मला माझ्या 6व्या इंद्रियाने धोक्याची सूचना दिली. वाघ आसपासच तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. मी जर लँटानामधून बाहेर पडलो नाही तर माझ्या जीवाला धोका आहे. त्या सूचनेकडे दुर्लक्ष करायची इच्छा मला झाली, पण तरीसुद्धा सावध राहून मी पुढे चालत राहिलो. त्या भिंतीपर्यंत पोहोचेपर्यंत 30 यार्ड, 20 यार्ड, 15 यार्ड असे अंतर मी कापत होतो आणि 15 यार्डवर आल्यावर माझ्या डावीकडून लँटानाच्या दाट गवतातून वाघाचे डोके बाहेर आले. खानताट आवेश झेप घ्यायचा. माझ्यापासून फक्त 2 यार्डावर तो होता. जबडा अत्यंत घृणास्पद रीतीने वाचलेला, डोळ्यात थंड क्रौर्य आणि माझी बुले त्याच्या उघड्या जबड्यात घुसली. त्याने हल्ला करायला पुढे धाव घेतली. मी सुद्धा जरा लँटानाच्या गजपणातून बाहेर पडून सुरक्षित जागा शोधण्यासाठी धाव घेतली. माझी त्याच्यावरची नजर हटली. गुरगुरत हिरीस आवाज करत तो माझ्या मागे येत होता. ते 15 यार्डाचे अंतर कव्हर करण्या अगोदर मी एकदा मागे वळून बघितले. तो माझ्यापासून फक्त 2 यार्डावर होता आणि जिथे कधी त्याची कवटी होती तिथे आता फक्त लालसर मासाचा गोळा होता. भयातिरेकाने मी 2री, 3री, 4थी 4 गोळ्या त्याच्यावर झाडल्या. ते जनावर आवाज न करता कोसळले.
गलित गात्र होऊन मी तिथला एका खडकावर टेकलो. 10 मिनिटांनी जरा धैर्य गोळा करून ते भयानक कलेवर टाळून मी ते सर्व लोक जिथे होतो, गोळीचा आवाज आणि वाघाचे गुरगुरणे ऐकून माझा खेळ बहुधा खलास झाला असावा असा त्यांचा अंदाज होता. मला जिवंत बघून त्यांना हैसे वाटले. मला बघून मॅक खुश झाला. माझ्या लाडक्या पाईपमधून धुराचे लोट सोडत मग मी त्याला काय घडले ते सविस्तर सांगितले. तो माझे कौतुक करीत असतानाच मी त्याला सांगितले की तो अकराळ विक्राळ जबडा जेव्हा माझ्यापासून 2 यार्डावर असलेला मी बघितला तेव्हा पुन्हा कधी मी हा माझा लाडका पाईप उडू शकेन असे मला वाटले नव्हते. नंतर त्या रात्री आम्ही त्या वाघाला गाडीत घालून चितळदुर्गला आलो. आमच्या अंदाजाप्रमाणे ती मादी होती आणि तिनेच त्या मुलाला मारले होते. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या वाघिणीचे कातडे सोलत असताना अंमलदार तिथे आला. त्याच्या एका नात्यातल्या होसदुर्गच्या मुलीला या वाघिणीने खाल्ले होते. तो फॉरेस्ट ऑफिसर आणि कित्येक शेकडो लोक त्या वाघिणीला बघायला तेथे आले होते. नंतर आम्ही त्या मारलेल्या 2 वाघांची, त्यातील एक नरभक्षक व एक साधे गुरे खाणारा, अशी विचित्र युती असलेल्या वाघिणींचे कातडे घेऊन बँगलोरला निघालो. कातडे सोलताना ती वाघीण नरमास भक्षणाकडे का वळली असेल याचे दर्शनी काहीच पुरावे मला सापडले नाही. कदाचित ती नरभक्षक कुटुंबातलीच असल्यामुळे तिला ती सवय लागली असायची शक्यता होती. मी कथेच्या सुरुवातीलाच सांगितले होते की त्या परिसरात पूर्वी अनेक नरभक्षक वाघ होऊन गेले आणि तो मेटिंग सीझन असल्यामुळे मॅकने मारलेला वाघ हा नुकताच तिच्या सहवासात आला होता. त्याला नरमासाची चव लागायच्या आधीच आम्ही दोघांना मारले होते. नाहीतर आज ना उद्या तो पण नक्की नरभक्षक झाला असता. तिसरा वाघ तिथे असण्याची जी शंका आमच्या मनात निर्माण झाली होती तो कधीच समोर आला नाही. आम्ही जाताना त्याबद्दल तिथल्या रहिवाशांना कल्पना दिली होती, पण तो त्यानंतर कधीच कुणालाच दिसला नाही. त्या वाघिणीला मारल्यानंतर तिथे शांतता प्रस्थापित झाली आणि नंतर कुणी माणूस मारला गेल्याची घटना तिथे घडली नाही. टॉड आणि वाघाने मारलेल्या सर्व दुर्दैवी बळींच्या आत्म्याला शांती लाभली असणार.